देवेन बॉलिंग मार्कवर स्ट्राईक हँडला अमित. पहिलाच बॉल अमितच्या बॅट मधला फटका चांगला मात्र पाणी. दोन धावा मिळते. दोन धावा. पहिल्या चेंडूवरती गोळवली फोर्टी प्लस संघाला 2 धावा मिळाल्यात. इथे फटका चांगला आहे. कवसला क्षेत्ररक्षक होतोय. फटक्याचे जणू काय चटके लागलेत. बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 6. चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता. अमित स्वतःवरती नाराज आहेत. हा चेंडू मिस केला त्यांनी. धावसंख्या 6. 6 धावा धापल कधी लागल्यात. देवेन इथे चेंडू उंच गेला. लॉंग ऑफ आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 10. दोन धावा अमितच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या 12. धावसंख्या 12. देवेन बॉलिंग मार्कवर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे 2 धावा मिळाल्यात अमितच्या खात्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या 14. गोलवली 40 प्लस संघ प्रथम बॅटिंग करताना 14 धावा. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात. विकास आलेत बॉलिंग करण्यासाठी. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात. विकास बॉलिंग मार्कवर. व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. धावसंख्या 15. बाळाची विकेट धोक्यात आहे आणि फलंदाज बाद होईल. आज बाळाकडनं चांगली बॅटिंग झाली नाही आणि असं असतं क्रिकेटमध्ये. एखादा दिवस जर तुमचा खराब असेल तर बॅटमधून धावा येत नाहीयेत. पहिला धक्का लागत असताना गोलवली 40 प्लस संघाला. चला नवीन बॅटर लवकर पाठवा. डीके बघा. पंधरावरती पहिला धक्का लागला. नवीन बॅटर मंगेश येत आहेत. मागच्या मॅच मध्ये सुद्धा मंगेशने 6 बॉल 12ची मॅच 2च बॉल मध्ये संपवली. 2 षटकारच महाराजांनी ते मारले. विकासने विकेट घेतली.
धावसंख्या 15. कमलाकर भोईर कुठे असेल तर आमच्याशी संपर्क साधा थोडं. कमलाकर दादा भोईर. धावसंख्या 15. नवीन बॅटर मंगेश. वाईट चेंडू आहे. मंगेशला एक धाव घ्यायची होती. आम्ही सांगतात की नाही होणार नाहीये, आपल्याला विकेट द्यायची नाहीये. धावसंख्या 16. आई लेक्स्टमच्या बाहेर वाईट बॉल. धावसंख्या 17. 3 चेंडू वाईड आलेत. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. डॉट बॉल. धावसंख्या 17. विकास राईट मोर द विकेट. कव्हरच्या वरून बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. मंगेशच्या बॅटमधून आला सिक्सर. जबरदस्त बॅटिंग मंगेशच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 23. नो बॉल. चला सोनेबे सुहाना पंजा आलाय आणि येणारा चेंडू फ्लिट. 22च्या 4 धावा. 9ची 1 धावा अशा 5 धावा. 28 धावा. नाही पिंटा इथे 5 आल्या तर काय फरक पडतो. काल बिष्णोईने 29 दिल्या इंग्लंड विरुद्ध. असदीपने 27. म्हणजे 2 ओव्हरमध्ये 56. IPL मध्ये बरोबर पॉईंट टाकतात. लेगस्टमच्या बाहेर विकास खराब बॉलिंग करत असताना. धावसंख्या 29. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप आणि धावा मिळतील 4. चौकार. धावसंख्या 33. फिल्डर नाही या. फिल्डर जाऊ नका. डबल 3. 33. 2 टू गो. 10 चेंडू मध्ये 33 धावा आल्यात. 18 बॉलची मॅच. दोन धावा पूर्ण झाल्या. 3 धावा पूर्ण झाल्यात. बघायचं आम्ही 4 पूर्ण करतायत का. क्या बात आहे. 4 धावा धावून घेतल्यात. अजून काय पाहिजे संध्याकाळच्या सत्रात. धावसंख्या. चला ऍक्शन रिप्ले बघा. हे व्हिडिओ बनेल मला वाटतं. नाही जीतला आठवण झाली असेल ना. 1 बॉल 4 ला असाच बॉल फेकला होता आता जोविलीच्या मैदानात, पण जीत धावलेच नाही. धावा झाले 37. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. 41 धावा. आझिफची बरोबरी केली विकासने. 27 धावा 1 ओव्हरमध्ये. बिष्णोईने 29 दिल्या होत्या.
दोन षटकात 41 धावा झाल्यात. प्रदीप आले शेवटच्या ओव्हरमध्ये. चला सागाव टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. फोर्टी 41 धावा दोन षटकांमध्ये. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होईल. विकासचं षटक थोडस महागडं ठरलं. चौकार आहे. धावसंख्या 45. दोन धावा मिळाल्यात. फोर्टी 47. चांगला चेंडू होता. अमितला थोडस शांत ठेवलंय. 47. धावसंख्या 48 वरती आपल्या पाहायला मिळते. 48. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकात चांगली बॉलिंग केली प्रदीपने. मागच्या षटकात 27 धावा आल्या होत्या. येतील सागावाले. थांबा. फोर्टी 49 आणि 50चं टार्गेट आहे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी तिसगाव संघासमोर. पन्नासचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. गोळी फुडी बस टीमच्या माध्यमातून 3 षटकांमध्ये 50 चेस करायचे आहेत. चला सागाव संघाला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. राजू आणि प्रदीप ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते.
मंगेश येतात पहिले षटक घेऊन. 50चा चेस आहे. या मॅचचा विजेता आणि सागाव मध्ये फायनल मॅच होईल. मंगेश आलेत बॉलिंग करण्यासाठी. पहिले षटक घेऊन 50चा चेस आहे. तिसगाव 40+ संघासमोर सेमीफायनलची मॅच. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. तिसगाव म्हणण्यात तिसगावची जत्रा भरपूर चर्चेत असते. जरी मध्ये यायची. चांगला चेंडू होता. धावसंख्या 2. तिसगाव मोठा गावच्या यात्रा नेहमीच चर्चेत असतात आपल्या समाजामध्ये. इथे सिंगल मिळालेली आहे. काही करू नका. तीन धावा धापल करावी लागल्यात. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. मंगेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट. तीन वरती पहिला धक्का लागलाय तो तिसगाव 40+ संघाला. 50चा चेस आहे. तीन धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट शेडोची समाप्ती. 50चा चेस या मॅच मध्ये आपण पाहतोय. सावराम आलेत बॅटिंग करण्यासाठी. मंगेशला दुसरी विकेट मिळेल का? शेखर काय करतायत? शेखरने असं वाटतं की साबण हातातनं खाली पडली बाथरूम मध्ये. बॉल निसटलाय. ऑप्शनच्या बाहेर होता पण वाईट शिकून करतायत. सहा धावा दाखल करती. वाईट आहे. वाईट आहे. वाईट आहे. धावसंख्या 7. दोन धावा मिळालेत. धावसंख्या 9. 12 बॉल मध्ये 41 करायचे आहेत. बारा बॉल मध्ये किशोर आलेत बॉलिंग करण्यासाठी.
डॉट बॉल. किशोर आलेत बॉलिंग करण्यासाठी. चौकार आहे. 10 बॉल मध्ये 37 करायचे अजूनही. रितेश भोईर असं वाटतं की महाबळेश्वरला आलेत. रितेश या ना टॉसला. मॅच संपल्यानंतर. ओके बॅट कट आहे. ओके ओके. किशोर चांगली बॉलिंग किशोरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. किशोर राईट मोर द विकेट. दोन धावा मिळाल्यात. महसूस करतायत. और यावर नंतर पाणी घेऊन जा. चांगला चेंडू. सहा बॉल 33 ची गरज. द्या श्यामला बॉलिंग. 33 सहा बॉल मध्ये 33. क्या बात है श्याम. क्या सावरमणी श्याम. चेंडू 33. सागाव टीमचे कॅप्टन आलेत 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 ना. रितेश आलेत, रोहित आलेत. नाही श्याम आता बॉलिंग टाकतात का धावणार नाही तुम्ही. 5 बॉल 32 ची गरज आहे. श्याम यांनी हॅट्रिक घेतली तर प्रेम पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. चला प्रेम भंडार पाटील यांच्याकडनं 2000 रुपये विकेट हॅट्रिक साठी श्याम यांना. 5 बॉल 32 ची गरज आहे. क्या बात आहे. अमित हा गोलंदाज कुठे ठेवला होता तुम्ही. सागाव संघासाठी ठेवलाय मला वाटतं अमितने फायनल मॅच साठी. त्यामुळे आता वापरून घेत आहेत. 4 बॉल 32 ची गरज आहे. चांगला बॉल मात्र कट केलाय. दोन धावा. जितेश चौकार कुठे तिकडे मग लांब आहे अजून. ओके ओके. जितेश रेनकोट घालून बॉलिंग मी पहिल्यांदा बघितली माझ्या करिअर मध्ये. आणि फक्त रेनकोटच दिसते ना लाईव्ह वरती. बॅकपॉट स्कोअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. नाही हॅट्रिकला पैसे लागले तर बघा ना. श्याम यांचा रनअप वाढला थोडा. 2 बॉल 2 विकेटला सुद्धा 1000 आहेत प्रेम पाटील यांच्याकडनं. नाही विकेट नाहीये. चला शेवटच्या बॉलवर विकेट आली तरी प्रेम पाटील यांच्याकडनं 500. काय बॉलिंग केली श्यामने. गोळी संघ आता फायनलच्या दिशेने या सीझन मध्ये दुसऱ्यांदा दुसरी स्पर्धा खेळत असताना फायनल मध्ये वाट करतोय. ओ माय गॉड. रनअप किती वाढलं बघा. 500 आहेत ना प्रेम पाटील यांच्याकडनं. घे कॅच. नाही. चला गोळी संघ थेट फायनल मध्ये पोहोचलेला आहे. आताच बाक्षाच्या मैदान सुद्धा फायनल ते खेळले होते आणि आता सागाव बरोबर त्यांना फायनल खेळायचे. रनअप किती वाढला अमित बक्षीस लागल्यावर. क्या बात आहे.
नाही श्याम आहेत ना, काही करतील ते. श्याम म्हटलं तर काही करतील.